विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे। आषाढीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या चरणांचं दर्शन घेता यावं यासाठी आज देवाचा चांदीचा पलंग काढून दर्शनासाठी मंदिर 24 तास खुलं करण्यात आलंय। 15 ते 20 लाख भाविक आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला यायला निघालेले आहेत। त्या भाविकांना 24 तास दर्शन मिळावं यासाठी आजपासून विठ्ठलाचं मंदिर 24 तास उघडं राहणार आहे। मंदिराचा जो देवाचा पलंग असतो विश्रांती घ्यायचा तो पलंग आता काढण्यात आलेला आहे आणि देवाच्या मागे आपण पाहू शकता हा लोड लावलेला आहे आणि या लोडमुळे आता देवाला थकवा जाणवू नये यासाठी हा 24 तास लोड देवाच्या पाठीमागे असणार आहे आणि देव 24 तास भाविकांच्या दर्शनाला सज्ज झालेला आहे। आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत आजपासून देवाचे सगळे राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झालाय। या दिवसात विठुरायाचा दिनक्रमही ठरलेला असेल। पहाटे 4 वाजता देवाचं स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल। या काळात फक्त 1 तास दर्शन बंद असेल। दुपारी महानैवेद्यासाठी 15 मिनिटं भाविकांना दर्शन घेता येणार नाही, तर रात्री 9 वाजता लिंबू पाणी देण्यासाठी 15 मिनिट दर्शन थांबवण्यात येणार आहे। याशिवाय संपूर्ण दिवस रात्र विठुराय आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत उभा असणार आहे। देवाचं दर्शन 24 तास खुलं केल्यानं आता रोज पायावर 50 ते 60 हजार तर मुखदर्शनातून 50 ते 60 हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे। सध्या गर्दी वाढू लागल्याने मिनिटाला 40 भाविकांच्या दर्शनाचा वेग आता मंदिर समितीला वाढवावा लागणार आहे। मुखदर्शन रांगेत देखील जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देता यावं यासाठी वेग वाढवावा लागणार आहे। आषाढी यात्रा काळात देवाचं दर्शन घेण्यासाठी 18 ते 20 तास अवधी लागत असल्याने सध्या रोज लाखभर भाविक दर्शनासाठी इथे येत असतात। आषाढी कालावधी आषाढीचा जो दिवस आहे तो मुख्य दिवस ला दर्शन मिळत नाही म्हणून लोक फलटण पासून ज्यावेळी पालखी पुढे येते तेव्हापासूनच दिंडी त्यांनी इकडची इंदापूरच्या तुकाराम महाराजांची इंदापूर पासून लोक पुढे येतात दर्शनाला आणि त्यांना एक 6-7 तासात पांडुरंगाचं दर्शन 24 तास दर्शन सुरू असल्यामुळे होईल। तर आता विठू माऊली त्याच्या भक्तांसाठी 24 तास उभी राहणार आहे। विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा।